तर आज होता आपल्या 30 डे ट्रेडिंग चॅलेंजचा 12वा दिवस आणि इथे तुम्हाला पोझिशन जी आहे ती पूर्ण रिकामी दिसत असेल. रिझन की आज आपला सेटअप ॲक्टिवेट झाला नाही, तर आपण कोणताही ट्रेड केलेला नाही आहे, म्हणून पोझिशन जी आहे ती पूर्ण रिकामी दिसत आहे. इथे ऑर्डर बुकवर जर आपण जाऊ तर ऑर्डर बुकवर पण पूर्ण रिकामा आहे, कारण काय की ट्रेड झालेला नाही आहे. आज निफ्टीची एक्सपायरी होती, पण पूर्ण दिवस मार्केट आज रेंजमध्ये होतं. तिथे तुम्हाला मी चार्ट पण दाखवून देतो. तर इथे मी निफ्टीचा चार्ट लावलेला आहे, बघू शकता. आज निफ्टीची वीकली एक्सपायरी होती. ओपनिंग आणि ह्यूज गॅपडाऊन दिली, बट त्यानंतर मार्केट पूर्ण टोटल रेंजमध्ये होतं आणि जी क्लोजिंग दिली आहे ते पण ऑलमोस्ट रेंजमध्येच आहे. हे थोडंफार एंडिंगला दिलं, पण जनरली 3 नंतर मी ट्रेड टाकत नाही, तर इथे कोणताही ट्रेड मी एक्झिक्यूट केलेला नव्हता. मी लाईव्हमध्ये होतो, लाईव्हमध्ये इथे एक मुवमेंट आपल्याला करता आली असती, बट हे कॅल्क्युलेशन जे आहे हे ऑप्शन प्रीमियमवर कन्फर्म केलं नाही, म्हणून मी ट्रेड केला नाही. जे माझ्यासोबत लाईव्हमध्ये होते त्यांना पण मी सांगितलं होतं की आज जर आपण रिलॅक्स करू, कारण की काल आपण दोन्ही पण जे पोझिशन आहे ते जॅकपॉटमध्ये बुक केलेलं आहे, तर आजचा दिवस रिलॅक्स केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, म्हणून मी इथे अग्रेसिव्हली ट्रेड करू दिला नव्हता. हे मुवमेंट जे आहे कॅप्चर करता आली असती. 10-15 पॉईंटचं मुवमेंटम याने दिलेलं होतं. प्रॉपर तसा कॉन्फिडन्स येत नव्हता की जॅकपॉट होऊ शकते किंवा मग एक चांगली मोमेंटम येऊ शकते, म्हणून इथे रिस्क न घेता कोणताही ट्रेड एक्झिक्यूट केला नाही. त्यानंतर इथे पण एक डायरेक्शन दाखवलं, हे तर डायरेक्ट होतं, ऑलरेडी एका लेवलवर होतं, सपोर्ट लेवलवर, तर तो पण ट्रेड केला नाही. त्यानंतर तर मार्केट कुठे गेलंच नाही आहे, पूर्ण एका रेंजमध्ये आहे, म्हणून सेटअप ॲक्टिवेट झाला नाही. तर आपण आज कोणताही ट्रेड ॲक्टिवेट केला नाही आहे आणि आजचा दिवस रिलॅक्समध्ये क्लोज केलेला आहे. तर इथे तुम्हाला 30 डे ट्रेडिंग चॅलेंजच्या 12व्या दिवसाचं पण अपडेट समजलेलं असेल. आज निफ्टीची वीकली एक्सपायरी होती, तरी पण आपले इमोशन कंट्रोल करून रूल डिसिप्लिनमध्ये राहून आपण आपला दिवस आजचा जो आहे तो प्रॉपरली मॅनेज केलेला आहे. या बिझनेससाठी हेच रिक्वायर्ड आहे, जो प्रॉपरली आपल्या माइंडला, आपल्या मनाला कंट्रोल करतो, डिसिप्लिन रूल फॉलो करतो, प्रॉपरली सिस्टमनुसार चालतो, तो इथे अल्टिमेट लेवलनी पैसा बनवतो. आजचा जो दिवस होता, अशा दिवसामध्ये आपल्याला प्रॉपरली सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करायच्या असतात, नाहीतर इथे थोडंफार पण जर इम्बॅलन्स झालं तर त्याचा रिझल्ट जो असतो तो पूर्ण रॅन्डम येतो. आपल्याला आपल्या रॅन्डम गोष्टीवर कंट्रोल करायचा असतो, सिस्टम जे समोर दाखवते त्याला फॉलो करायचं असतं, तेच आपण आज व्यवस्थित केलेलं आहे. मी लाईव्ह मध्ये तर पूर्ण कॉमेंट्री केलेलीच होती, सर्वांना मी ऑलरेडी कंट्रोल करून ठेवलेलं होतं, बट होप करतो की जे पण आज लाईव्ह नव्हते त्यांनी पण त्यांची इमोशन आज कंट्रोल केलेली असेल आणि व्यवस्थित आजचा दिवस मॅनेज केलेला असेल. एक्सपायरी आहे तर ट्रेड झालाच पाहिजे. कमी कॅपिटलने आपण जास्त कॅपिटल बनवू शकतो या माइंडसेटनी यायचं नसते, कारण की कोणत्या दिवशी मार्केट कसं मुवमेंट करणार हे फक्त मार्केटलाच माहिती आहे. आपल्याला जे समोर दिसतं त्यानुसार आपण फक्त एक्झिक्यूट करतो. आपण काल जबरदस्त जॅकपॉट प्रॉफिट बनवलं, पुट साइडनी पण आणि कॉल साइडनी पण. त्याचे दोन्ही पण अपडेट मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिलेले आहे, होप करतो तुम्ही बघितलेले असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवू. भेटूया पुन्हा उद्या 30 डे ट्रेडिंग चॅलेंजच्या डे 13 मध्ये.